आज मी तुम्हाला ऑस्ट्रेलियामधली घरं कशी असतात हे दाखवण्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे. हा जर व्हिडिओ बघून तुम्हाला आवडला किंवा तुम्हाला छान वाटलं तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता हे बघा, किचनच्या बरोबर समोर एक बेडरूम आहे. इथे दिसते तुम्हाला बेडरूम. हे किचन आहे. हे किचनला आणि हे इथे वरती दिवे ते रात्री लावतो आम्ही. खूप छान वाटतं. इथे टेबलवर बसलं तर खूप छान वाटतं. असं हे किचन. आणि किचनच्या बरोबर म्हणजे आता आपण हे दारातनं आलो, दाराच्या बाजूला इथे बाथरूम, टॉयलेट बाथरूम आहे. त्याच्यानंतर इथे किचन आहे आणि इथे किचनच्या बरोबर समोर हे बघा, हे किचन, त्याच्या बरोबर समोर एक बेडरूम आहे. किचन जे आहे, किचन आणि हॉल एकच आहे, पण किचन थोडंसं साईडला आहे आणि इथे एक बेडरूम आहे. तर ह्या बेडरूममध्ये जाताना पहिल्यांदा सुरुवातीलाच हा पॅन्ट्री एरिया आहे. म्हणजे इथे तुम्हाला न लागणारी भांडी किंवा जे स्टोरेज आपण करून ठेवतो तसे ह्या डब्यांमध्ये डाळी साळी सगळं असं ठेवून दिलं जातं. एकदम आणलं, मोठे मोठे पॅकेट घेतले की जरा स्वस्त पडतात, त्यामुळे ते आणून नंतर इथे पीठ विकत आणायला लागतं. तर पीठ, तेल, बिस्किटं किंवा काही असे पेपर नॅपकिन, नंतर न लागणारे टॉवेल, कुकर, नंतर ही सगळी अशी भांडी, मिक्सरची एक्स्ट्रा भांडी इथे कोपऱ्यामध्ये बरंच मोठं आहे हे. तर हे सगळं आपण ठेवू शकतो. तसंच वरती ओव्हनचा ट्रे, नंतर काही भांडी जास्त एक्स्ट्राची असतील, डबे ते सगळं ठेवू शकतो. त्याच्यावर सुद्धा बॅगा किंवा न लागणारं सामान असं ठेवू शकतो. त्यामुळे ही खूप मोठी आहे पॅन्ट्री. त्यामुळे ह्याचा चांगला उपयोग होतो आपल्याला. हे बंद केलं की झालं. त्याच्यानंतर इथे ही बेडरूम आहे. बेडरूम आहे. बेडरूममध्ये शिरल्या डाव्या हाताला इथे टॉयलेट बाथरूम आहे त्यांचं. बघा, ते समोर बेसिनच्या वर आरसा, आरशाच्या मागे छोटंसं कपाट आहे तुम्हाला काय मेकअपचं सामान ठेवायला. हा शॉवर एरिया आहे. त्याच्यानंतर हे कमोड, हा एरिया आहे. असं एक मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. हे ह्याला असं सरकतं दार आहे. नंतर इथे वॉर्डरोब दिलेले आहेत. इथली आपण कपाटं वगैरे म्हणतो, ह्याला ना असे दारांना आरसे असतात. हे बघा, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा ड्रेसिंग टेबल वगैरे ठेवायची गरज नाही आहे. हे सगळे आरसे आहेत असे मोठेच्या मोठे. आतमध्ये हे सगळे हँगर लावायला, परत वरती पण स्टोरेजसाठी जागा आहे. हे तुम्हाला कपडे लावायला मोठंच्या मोठं आहे हा वॉर्डरोब. खाली याच्या ड्रॉवर वगैरे आहेत, तुम्हाला काही सामान ठेवायचं असेल तर. असा हा मोठा वॉर्डरोब आहे बघा. म्हणजे दारातनं आत आलं की डाव्या बाजूला टॉयलेट बाथरूम, उजव्या बाजूला हा वॉर्डरोब, त्याला आरसे आहेत, त्यामुळे ड्रेसिंग टेबलाची गरज नसते इथे. आणि इथे बघा, हे बेड आहे. बेडच्या बाजूला 2 साईड टेबल, हा बेड. नंतर ह्या बेडरूमला समोरच टी व्ही दिला आहे त्यांनी. म्हणजे बेडवर झोपून तुम्ही टी व्ही बघू शकता किंवा काही रात्री तुम्हाला पिक्चर वगैरे बघायचा असेल झोपून तर तुम्ही बघू शकता. नंतर इथे बेडरूमच्या इथे हे साईड टेबल आहे आणि हा असा एक मोठाच्या मोठा पॅसेज आहे जो बाहेर टेरेसमध्ये उघडतो. तर ते इथे 2 टेबल ठेवलेले आहेत. आजकाल वर्क फ्रॉम होम असल्यामुळे इथे दोघांना बसून काम करू शकतात. असं हे
2 टेबल ठेवले. हा पॅसेज आहे त्यामुळे अडचण होत नाही. लांबच्या लांब मोठा पॅसेज आहे. आणि हे बेडरूम, हे तुम्हाला इथून बघितलं तर हे असं दिसेल. बेडरूमच्या बाहेर आलो की इथे किचन आहे. किचनच्या इथेच समोर ड्रॉइंग रूम आहे. आता ड्रॉइंग रूम आणि किचन इथे नेहमी बहुतेक एकच असतं, काही वेगळं वेगळं नसतं. तर ह्याच्यामध्ये ही रॅक आहे, ही खूप सुंदर आहे, मला खूपच आवडली. म्हणजे पुढे मागे मला असं वाटतं की मी कार्पेंटरला बोलवून किंवा रेडीमेड मिळाली तर अशी एक रॅक बनवून घेईन. अशी शिडीसारखी आहे पण फारच छान दिसते. म्हणजे एक शोपीस ठेवायला किंवा तुमचे काही छोटे छोटे शोभेची झाडं ठेवायला वगैरे छान उपयोग आहे. आम्ही ह्याचा उपयोग केला आहे. वरती आम्ही आपल्या बाप्पांना ठेवलं आहे. गणपती बाप्पा सगळे देव ठेवलेले आहेत. खाली रोज लागणारं इथे, म्हणजे कसं सनस्क्रीन हे रोज लागतंच. म्हणजे अगदी फक्त चेहरा नाही तर हातापायाला सगळीकडे लावायला लागतं. तर ते सनस्क्रीन, काही लागणाऱ्या ज्या रोज लागणाऱ्या वस्तू आहेत त्या इथे ठेवल्या आहेत आम्ही. त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच इथे टी व्ही आहे. टी व्हीच्या बाजूला हे एक छोटंसं डायनिंग टेबल आहे. छान आहे पण. आणि इथे जास्त करून सगळ्या वस्तू आहे ना अशा पांढऱ्या पांढऱ्या असतात ना, त्यामुळे घरात खूप छान उजेड आणि अगदी छान वाटतं. हे बघा इथे किचन, किचनच्या बाजूलाच ही रॅक, इथे टी व्ही, हे छोटंसं डायनिंग टेबल, समोर सोफा, इथे एक बेडरूम आहे. आता हे झालं ड्रॉइंग रूम, दिसते. आता सोफ्याच्या समोर या बेडरूमच्या बाजूला इथे लॉन्ड्री एरिया आहे. बघा इथे खाली वॉशिंग मशीन, वरती तुम्हाला काही सामान ठेवू शकता तुम्ही, कारण हा वरती असं त्यांनी टॉप घातलेला आहे. तर त्याच्यावर तुम्ही सामान ठेवू शकता, धुवायचे कपडे ठेवू शकता. आणि ह्याच्यावर ड्रायर दिलेला आहे त्यांनी, कारण इथे थंडीमध्ये अचानक पाऊस पडला की बाहेर तुम्ही कपडे घालू शकत नाही. त्यामुळे ड्रायरमध्ये घालून वाळवू शकतो आपण कपडे. त्यामुळे बहुतेक इथे वॉशिंग मशीन आणि त्याच्यावर ड्रायर हा असतोच. उन्हाळ्यात लागत नाही एवढा, पण थंडीमध्ये ह्याचा उपयोग होईल. नंतर इथे बाजूला एक कपडे ठेवलेत आम्ही इथे, पण इथे एक बेसिन पण आहे. तर बेसिनमध्ये तुम्हाला काही धुवायचं वगैरे असेल तर तुम्ही धुवू शकता, ठेवू शकता. इथे अर्थात आम्ही आता एक इस्त्रीचं टेबल ठेवले, ते पडायची शक्यता आहे. बघा आयर्निंग टेबल इथे ठेवलेलं आहे, त्याला टेकून. असा हा सगळा लॉन्ड्री एरिया आहे. म्हणजे ह्याच्यात इथे आतमध्ये तुम्ही धुवायचे कपडे ठेवू शकता, त्याच्या मागे तिथे धुतलेले नॅपकिन वगैरे ठेवू शकता. इस्त्रीसाठी तुम्ही हे म्हणजे तुमची इस्त्री वगैरे आहे ती इथे आतमध्ये ठेवू शकता, म्हणजे बाहेर काही पसारा राहत नाही. असा हा लॉन्ड्री एरिया आहे. मला दिसतंय आता सगळं. आता बाहेर इथे मोठीच्या मोठी काचेची दारं आहेत, त्यामुळे उजेड वगैरे भरपूर येतो आणि खूप छान फ्रेश वाटतं. हा एक त्यांनी हे एक टेबल दिलं आहे. मग इथे बसून तुम्ही काही करा, अभ्यास करा, वाचन करा किंवा तुमचं ऑफिसचं काम करा. त्याच्यासाठी ही एक चेअर पण आहे इथे दिलेली आहे. आणि ह्या चेअरवर बसून आत्ता सध्या आम्ही माझ्या नातीची खेळणी ठेवली आहेत सगळे इथे, कारण तिला तिची खेळणी ठेवायची ही जागा केली. तसं हे बघा तुम्हाला दाखवते. हे म्हणजे मी इथे बघितलं, इंडियामध्ये असं बघितलं नव्हतं. हे आहे व्हॅक्यूम क्लीनर आहे हा. तर ह्याचं चार्जिंग असं इथे याला अडकवून
ती वायर लावून ठेवायची, चार्जिंग होत राहतं. जेव्हा आपल्याला व्हॅक्यूम करायचं असेल तेव्हा हे ह्याच्यावरनं असं निघतं, हे काढायचं. हे बघा, मला दिसतंय आता. आणि हे इथे बटन आहे, हे दाबलं की तो आपोआप पुढे जातो. जिथे आपल्याला फिरवायचं आहे तिथे फिरवू शकतो आपण आणि असा आपोआप पुढे जातो आणि सगळा कचरा घाण काय असेल निघून जातो. म्हणजे आपल्याला सांडलं विणलं काही, किंवा आता लहान माझी नात आहे ती सारखी काही ना काहीतरी सांडत असते, तर सांडल्यावर असं अगदी वाकवून वगैरे झाडायची गरज नाही आहे. हे असं व्हॅक्यूम क्लीनर हातात धरून हा असा फिरवला की क्लीन होतं आणि ते आपोआप पुढे जातो. त्यामुळे ह्याला आपल्याला जोर वगैरे काही लावायला लागत नाही आहे. हा व्हॅक्यूम क्लीनर आहे, ह्याची जागा इथे त्याच्यात अडकवून ठेवायचा. हे बघा असं ते चार्जिंग होत राहतं त्याचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्यात काढून आपण वापरू शकतो. तसंच हे बाहेर गॅलरी आहे बघा, मोठी गॅलरी म्हणा किंवा टेरेससुद्धा म्हणू शकतो आपण, खूप मोठी आहे. हे बघा, ह्याला हे जाळीचं दार आहे. हे दार उघडलं की आपण बाहेर, आता बाहेरसुद्धा एक 6 माणसांसाठी डायनिंग टेबल आहे. प्लॅस्टिकचं आहे अर्थात, ते छोटंसं प्लॅस्टिकचं टेबल आहे आणि चेअर आहेत त्याच्या 6. त्यासुद्धा 6 नाही 4 आहेत. त्या पण प्लॅस्टिकच्याच आहेत, पण हेवी आहे, म्हणजे तशा चांगल्यातल्या आहेत. डायनिंग टेबल आहे. इथे सगळं तुम्हाला क्लिनिंगचं काही लागतं सामान ते आहे. हे सगळ्यात मला खूप आवडलं की आपल्याला वाकावं लागत नाही. जर काही कचरा वगैरे गोळा करायचा असेल तर आपण इथे झाडून घेतलं, ह्याच्यात उभं राहून आपण हे करू शकतो. म्हणजे ज्यांना काही पाय वगैरे दुखत आहेत, वागता येत नाही, त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. इथे असे बंद केलेलं आहे. इथे माझ्या नातीची सायकल आहे. इथे न लागणारं सामान सगळं ठेवलं आहे. इथे आम्ही झाडू पण आणला आहे, कारण इंडियामध्ये सवय असते आपल्याला झाडायची. अधूनमधून कधीतरी आम्ही झाडू मारतो. इथे टेरेसमध्ये झाडू मारतो शक्यतो, किंवा मग पाईप लावून धुवून पण घेतो. असं हे डायनिंग टेबल, म्हणजे उन्हाळ्यात आम्ही खूप वेळा बाहेर बसतो किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर आम्ही बाहेरच बसतो, कारण वारा खूप छान येतो. कारण असं ईस्ट वेस्ट असल्यामुळे वारा खूप छान येतो. असं हे, आणि इथे वरती हे बघा, हे बंद आहे सगळं. त्यामुळे इथे पाऊस आला तरी इथे आपण ह्या जागेत कपडे वगैरे वाळत घालू शकतो. पाऊस इथे लागत नाही किंवा दारात ओल वगैरे येत नाही. आणि अर्धं हे टेरेस ओपन आहे बघा, हे ओपन आहे, इथपासून वरती ओपन आहे. त्यामुळे इथे मग तुम्हाला काही कपडे वाळत उन्हाळ्यात किंवा मोठ्या मोठ्या बेडशीट वगैरे धुतल्या तरी तुम्ही वाळत घालू शकता. असं हे छान, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला तर बसायला खूपच छान वाटतं. तसं हे ह्याला इथे काचेची दारं आहेत, त्यामुळे बसलं तरी बाहेरचं असं बाहेरून आतलं दिसतं, आतून बाहेरचं दिसतं. त्याच्यानंतर इथे एक बेडरूम आहे. ह्या बेडरूम पणचं इथे टेरेसमध्ये ओपन होतं. इथे एक बेडरूम आहे, ते पण त्याचं दार टेरेसमध्ये ओपन होतं. असं हे छान ओपन टेरेस आहे. हे बघा, ही पूर्ण बिल्डिंग दिसते इथून, कारण हे ओपन असल्यामुळे इथून सगळं दिसतं. नंतर हे कपडे वाळत घालण्यासाठी स्टँड आहे, हा एक आहे. इथे सुद्धा हे ओपन करून ह्याच्या ज्या वायरी आहेत त्याच्यावर तुम्ही मजबूत आहेत त्याच्यावर कपडे वाळत घालू शकता. हे ओपन कसं करायचं, हे बघा असं ओपन होतं. हे बघा, असं हे ओपन झालं, त्याच्यावर तुम्ही कपडे वाळत घालू शकता. म्हणजे कपडे वाळत घालायला खूपच इथे जागा आहे आणि छान ओपन आहे. त्यामुळे माझी नात पण इथे छान खेळते संध्याकाळची. आम्ही खुर्च्या टाकून बसतो आरामात. समोर पण छान वाटतं सगळं, वारा चांगला असतो. म्हणजे उन्हाळा काय असतो हे आम्हाला इथे जाणवलं नाही अजिबात. फॅनची पण गरज पडत नाही, घाम येत नाही. आणि इथे संध्याकाळी चहा प्यायला किंवा असं रात्री आम्ही बऱ्याच वेळा डिनरसुद्धा इथे बाहेर बसूनच करतो. खूप छान वाटतं. असं हे एक मोठ्याच्या मोठं ह्याला टेरेस आहे आणि त्याचा खूप उपयोग होतो.
अजून एक बेडरूम आहे आणि हे बघा इथे हा एक बेड आहे. इथे पण झोपण्यासाठी एक झोपू शकतो. इथे बसण्यासाठी ठेवलेलं आहे. ही छोटी बेडरूम आहे पण छान आहे. म्हणजे बघा इथे खूप ऊन येतं त्यामुळे हे मी बंद ठेवलेले आहेत. आणि इथे हे क्लाउडचा नाईट लॅम्प आहे. खूप छान आहे. रात्री खूप छान दिसतो हा. माझ्या नातीची रूम आहे ही. आता सध्या मी पण झोपते तिच्याबरोबर. पडदे लावून ठेवले कारण का इथून खूप ऊन येतं. हे असं आपण इथे पाहिजे तर बंद करू शकतो. आणि फक्त इथे दोरी दिली आहे त्यांनी. तिथेच मी उघडतात पण पडदे. खूप उजेड येतो. हे बघा अगदी ऊन येतं आतमध्ये. बाहेर टेरेस आहे. त्यामुळे आम्ही बंद करून ठेवतो, नाही तर सगळं ऊन घरामध्ये येतं. अशी ही छोटीशी पण छान आहे, क्यूट आहे बेडरूम. इथे माझ्या नातीची सगळी खेळणी आहे. इथे पण एक वॉर्डरोब आहे, दिसत असेल तुम्हाला. इथे छान हँगर वगैरे लावण्यासाठी आहे. वरती स्टोरेजसाठी आहे, हँगर वगैरे लावायला आहे. तसंच खाली बॅगा वगैरे तुम्ही ठेवू शकता. खूप जागा आहे खाली स्टोरेजसाठी. आणि इथे त्यांनी कप्पे दिलेत ह्या बाजूला, ज्याच्यात तुम्ही ह्या कप्प्यांमध्ये सगळे कपडे वगैरे तुमचे एक्स्ट्राचे काय असतील ते, किंवा वरती न लागणारे, आणि इथे काही एक्स्ट्राचे कपडे असतील तर ठेवू शकतो. खाली ड्रॉवर आहेत 3-4, त्यामुळे ड्रॉवरमध्ये लागणारे पटकन लागणारे कपडे रोजचे ते पण ठेवू शकतो आपण. आणि ह्याला पण आरसे आहेत, त्यामुळे इथे ड्रेसिंग टेबल, वेगळं ड्रेसिंग टेबलची गरज पडत नाही. आरसे असल्यामुळे तुम्हाला ड्रेसिंगला छान वाटतं.